राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही या प्रकरणी मुख्यमंत्री गप्प का आहेत? मुख्यमंत्री एवढे हतबल झालेत का की ते आपल्याच मंत्र्याच्या विरोधात बोलू शकत नाहीयेत? हे प्रश्न मी विचारत नाहीये, तर मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रश्न विचारलेत आणि तेही थेट राज्य सरकारला. पण असं काय घडलं की मुंबई उच्च न्यायालयाला सरकारची कान उघडणी करावी लागली आहे? तर याचं कारण आहे महाड, राडा आणि हिंसाचार प्रकरण. या प्रकरणात राज्याच्या सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याचा मंत्र्याचा मुलगा तब्बल 50 दिवसांपासून फरार असतो. तो फरार असताना त्याला आम्ही शोधत आहोत असं पोलीस सांगत राहतात. तर दुसरीकडे मात्र मुलगा हा मंत्री असलेल्या आपल्या वडिलांच्या मात्र संपर्कात असतो, तरी सुद्धा पोलिसांना त्याचा थांग पत्ता काही लागत नाही. पण न्यायालयाच्या एका इशाऱ्यानंतर अवघ्या काही तासात चक्र फिरतात आणि मंत्रीपुत्र महाड पोलिसांसमोर शरण गेला. पण ज्यामुळे एवढं सगळं झालं ते महाड राडा प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. 2 डिसेंबर 2025 दिवस होता नगर परिषद निवडणुकांसाठीच्या मतदानाचा. साहजिकच राज्यात सर्वत्र नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान सुरू होतं. महाडमध्ये देखील ही मतदान प्रक्रिया सुरू होती. या मतदान प्रक्रियेच्या दरम्यान महाडमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे महायुतीतीलच दोन सत्ताधारी मित्रपक्ष आमने सामने आले. यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र श्रेयांश जगताप यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी गाड्यांची तोडफोड झाली आणि महाडमध्ये वातावरण इतकं तणावपूर्ण झालं की तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा हा तैनात करावा लागला. हा गोंधळ इथेच थांबला नाही, तर विकास गोगावले यांनी दावा केला की त्यांच्यावर समोरच्या गटातील व्यक्तीने रिव्हॉल्वर रोखलं. या राड्यानंतर दोन्ही गटातील व्यक्तींवर म्हणजे जवळपास या दंगल प्रकरणी एकूण 29 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. आता हे गुन्हे कोणत्या कलमांतर्गत दाखल करण्यात आले तर विकास गोगावलेंवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यात सर्वात महत्त्वाचं कलम होतं ते म्हणजे 307, जे जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून लावलं जातं. या व्यतिरिक्त सार्वजनिक शांततेचा भंग करणं, मारहाण करणं आणि दंगल घडवणं अशी कलमं सुद्धा लावण्यात आलेली. या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे विकास गोगावले यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती आणि याच कारणामुळे विकास गोगावले 50 दिवस पोलिसांना गुंगारा देत होते. पण दुसरीकडे हे प्रकरण जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं तेव्हा न्यायमूर्ती माधव जामदार यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाची कानउघडणी केली. न्यायालयाने विचारलं की मंत्र्यांची मुलं ही गुन्हे करून फरार होतात आणि ते मंत्री असणाऱ्या वडिलांच्या संपर्कात असूनही पोलिसांना कसे सापडत नाहीत? राज्यात कायद्याचं राज्य उरलंय की नाही? इतकंच नाही तर मुलगा आरोपी असताना भरत गोगावले अजूनही मंत्रिपदावर कसे आहेत असा थेट सवालही न्यायालयाने उपस्थित केला. यासह त्यांनी राज्य सरकारलाही खडेबोल सुनावले, ज्यात त्यांनी म्हटलंय की तुमच्यावर राजकीय दबाव असेल पण न्यायालयावर नाही. आरोपीला सांगा की उद्या सकाळी 11 पर्यंत शरण या, अन्यथा आम्ही कठोर आदेश देऊ. हा न्यायालयाने दिलेला शेवटचा अल्टिमेटम होता. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी विकास गोगावले महाड पोलीस ठाण्यात हजर झाले. विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी ते पोलीस ठाण्याच्या मागच्या दाराने आत शिरले आणि त्यांनी शरणागती पत्करली. विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले, विजय मालुसरे, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे, प्रशांत शेलार आणि सिद्धेश शेठ हे 7 जणही पोलिसांसमोर शरण आले. आता शरणागती आणि अटक यामध्ये मोठा फरक आहे. अटकेत पोलीस तुम्हाला शोधून ताब्यात घेतात, तर शरणागतीमध्ये आरोपी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होतो. राजकीय दृष्ट्या आम्ही न्यायालयाचा मान राखला आहे हे दाखवण्यासाठी शरणागती ही पत्करली जाते. पण प्रत्यक्षात एखाद्या गुन्ह्यात सामील असलेली व्यक्ती 50 दिवस फरार असणं ही गोष्ट प्रशासनाच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अशात आता असंही बोललं जात आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भरत गोगावले यांना फोन करून मुलाला हजर करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर विकास गोगावले हे पोलिसांना शरण गेले. सध्याच्या घडीला विकास गोगावले पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस त्यांना न्यायालयात हजर करतील, जिथे त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर निवडणूक काळात अशा गंभीर प्रकरणांमध्ये आपला मुलगा हा सामील असणं आणि त्यावर गंभीर गुन्हा दाखल होणं हा भरत गोगावले यांच्यासाठी मोठा धक्का आहे. महाडमध्ये गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे
आणि या राड्यामुळे महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. तर दुसरीकडे सरकारवर टीका करण्यासाठी महायुतीतील या दोन्ही पक्षांनी आयती संधी विरोधकांना दिली आहे असंही बोललं जात आहे. तसंच या प्रकरणामुळे महायुतीतील मित्रपक्ष म्हणून शिंदेच्या शिवसेनेची देखील अडचण वाढू शकते अशा चर्चा रंगल्यात. याची कारणंही तशी आहेत, कारण काही महिन्यांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, संजय गायकवाड तसंच संजय शिरसाट हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले. अशात आता पुन्हा एका आपल्याच पक्षातील नेत्याच्या मुलाचं नाव एका गंभीर प्रकरणात येणं ही शिंदेसाठी डोकेदुखी ठरू शकते, हे नाकारता येणार नाही. पण आता विकास गोगावले जरी पोलिसांच्या ताब्यात असले तरी सुद्धा काही गंभीर प्रश्न हे उभे राहतात. ते म्हणजे या प्रकरणात 50 दिवस फरार असलेला मंत्र्यांचा मुलगा इतके दिवस खरंच फरार होता की कोणाच्या दबावामुळे त्याला अटक करण्यास अडथळे येत होते. यासोबतच जर मुंबई उच्च न्यायालयाने हा हस्तक्षेप केला नसता तर ही शरणागती झाली असती का? तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनावर दबाव असेल का की खरंच मंत्र्यांचा मुलगा फरार असेल? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.